फुटबॉलचा फिफा, क्रिकेटची आयसीसी आणि भारताची बीसीसीआय क्रीडा विश्वात कमाईचा किंग आहे तरी कोण पाहूयात. क्रीडा विश्वात पैसा कमवला जातो. फुटबॉल विश्वचषकातनं फिफा किती कमावते, क्रिकेट विश्वचषकातनं आयसीसी किती कमावते, एवढेच नव्हे तर वेगवेगळ्या देशांसोबत मालिका खेळून किंवा IPL मधून बीसीसीआय किती कमवते, हे असे प्रश्न आहेत जे केवळ क्रीडा चाहत्यांनाच नव्हे तर सामान्य लोकांच्या मनातही निर्माण होऊ शकतात. जर तुम्हालाही असेच प्रश्न पडले असतील तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. पण त्याआधी चला या तिघांचा इतिहास काय आहे ते पाहूयात. सगळ्यात पहिले तर सध्या सुरू असलेल्या फुटबॉलच्या फिफाबद्दल जाणून घेऊयात. फिफाची स्थापना 21 मे 1904 मध्ये झाली. फिफाचं पूर्ण नाव फेडरेशन इंटरनॅशनल डी फुटबॉल असोसिएशन असं आहे. याची स्थापना 7 युरोपीय देशांनी मिळून केली असून फिफाने 1930 मध्ये पहिल्या विश्वचषकाचं आयोजन केलं होतं. आज 200हून अधिक देश फिफाचे सदस्य आहेत. आयसीसी आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट सामन्यांचे आयोजन करणाऱ्या आयसीसीची स्थापना 15 जून 1909 रोजी झाली. सुरुवातीला यात इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका यांचा समावेश होता. त्यामुळे याचे नाव इम्पेरियल क्रिकेट कॉन्फरन्स असं होतं. 1987 मध्ये याचे नाव बदलून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद असं ठेवण्यात आलं. पहिला विश्वचषक 1975 मध्ये आयोजित करण्यात आला होता. आज आयसीसीचे 110 देश सदस्य आहेत. बीसीसीआय 1 डिसेंबर 1928 मध्ये मद्रास म्हणजेच आत्ताचे चेन्नई येथे स्थापना झाली. याचे पूर्ण नाव बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया असे आहे. 1936 मध्ये भारतीय संघाने लॉर्ड्सवर इंग्लंड विरुद्ध आपला पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळला. 1934 मध्ये बीसीसीआयने पहिल्या रणजी ट्रॉफीचे आयोजन केले. आज बीसीसीआय जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळांपैकी एक आहे. आता आपण या तिघांच्या कमाईबद्दल बोलूयात. फिफा दर 4 वर्षांनी फिफा विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करते, ज्यामुळे पुढील 4 वर्षांसाठी महसूल मिळतो. 2022 मध्ये जेव्हा कतारमध्ये विश्वचषक स्पर्धा झाली तेव्हा फिफाने $7.27 अब्ज एवढे कमावले. फिफाच्या आर्थिक अहवालानुसार 2025 मध्ये संस्थेचा महसूल $2.66 अब्ज म्हणजे अंदाजे 25,236 कोटी रुपये इतके होता. हा महसूल अपेक्षेपेक्षा 9% जास्त होता. फिफाच्या महसुलाचा सर्वात मोठा स्रोत टीव्हीला देण्यात येणाऱ्या हक्कांमधनं आहे, ज्यातून 2025 मध्ये $1 अब्ज पेक्षा जास्त उत्पन्न मिळाले. तर दुसरा सर्वात मोठा स्रोत प्रायोजकत्व आहे, ज्यातून $96.5 कोटी म्हणजे अंदाजे 9,155 कोटी रुपये उत्पन्न फिफाला मिळाले. याशिवाय स्पर्धेच्या तिकिटांची विक्री हा देखील महसुलाचा तिसरा सर्वात मोठा स्रोत आहे. 2025 मध्ये फिफाने तिकिटांच्या विक्रीतनं $26 कोटी पेक्षा जास्त कमाई केली आहे. आता आयसीसीच्या कमाईबद्दल जाणून घेऊयात. क्रिकेटची जागतिक नियामक संस्था असलेल्या आयसीसीच्या महसुलात 2025 मध्ये किंचित घट झाली आहे. आयसीसीच्या आर्थिक अहवालानुसार संस्थेने 2025 मध्ये $75.6 कोटी म्हणजे अंदाजे 7,175 कोटी रुपये कमावले. 2024च्या तुलनेत ही 2.6% घट होती. 2024 मध्ये आयसीसीचा महसूल $77.6 दशलक्ष एवढा होता. आयसीसीचा महसूल विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी सारख्या स्पर्धांमधून आहे. पण 2025 मध्ये आयसीसीला इव्हेंट्समधनं होणारा रेव्हेन्यू 3% घटून $70 कोटी इतका झाला होता, जो 2024 मध्ये $72 कोटी पेक्षा अधिक होता. आयसीसीने 2025 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी, जागतिक कसोटी चॅम्पियन्सचा अंतिम सामना, महिला क्रिकेट विश्वचषक आणि 19 वर्षांखालील महिला T20 विश्वचषक यांचं आयोजन केलं होतं. पाकिस्तानमध्ये आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफीमुळे आयसीसीला $63 कोटी महसूल मिळाला. आयसीसी आपला बहुतांश महसूल मीडिया हक्कांमधून मिळवते. यातील सुमारे 75% मीडिया हक्क भारताकडे आहेत. आयसीसीने 2024 ते 2027 या कालावधीसाठी जिओ स्टार इंडियासोबत $3 अरब करार केला होता. या व्यतिरिक्त युकेमधील स्काय स्पोर्ट्स, ऑस्ट्रेलियामधील प्राईम व्हिडिओ, दक्षिण आफ्रिकेतील सुपर स्पोर्ट्स आणि अमेरिका कॅनडामधील विलो टीव्ही यांचाही यात सहभाग आहे. आयसीसीपेक्षा ज्या बोर्डाची चर्चा जगभरात सर्वाधिक आहे ती म्हणजे बीसीसीआय. बीसीसीआय जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. बीसीसीआयच्या वार्षिक अहवालानुसार 2024-25 मध्ये 11,055 कोटी रुपयांचा महसूल कमावला, जो 2023-24च्या तुलनेत 13% अधिक होता. बीसीसीआयला IPL मधून सर्वाधिक महसूल मिळत असतो. पण 2024-25 मध्ये IPL मधनं मिळणाऱ्या महसुलात तब्बल 12% एवढी घट झाली. 2024-25 मध्ये बीसीसीआयने IPL मधून 5,070 कोटी रुपये कमावले, तर 2023-24 मध्ये हा आकडा
5,761 कोटी एवढा होता. यानंतर बीसीसीआयला आयसीसीकडनं 3,065 कोटी रुपये मिळाले होते. मीडिया हक्कांमधनं 2024-25 मध्ये बीसीसीआयने 813 कोटी रुपये कमावले. तसेच वुमेन्स प्रीमियर लीगच्या माध्यमातून बीसीसीआयने 391 कोटींची कमाई केली होती. तर पुरुष संघांच्या आंतरराष्ट्रीय दौऱ्यांमधनं आणि स्पर्धांमधून बीसीसीआयला 322 कोटी रुपये मिळाले. याशिवाय बीसीसीआयने केवळ व्याजातून 1,368 कोटी रुपये कमावले. फिफा, आयसीसी आणि बीसीसीआय यापैकी कमाईत सर्वात मोठा किंग कोण? आता फिफा, आयसीसी, बीसीसीआयच्या कमाईचे आकडे बघून तुम्हाला प्रश्न पडला असेल की तिघांची कमाई कोट्यावधींमध्ये आहे. मग सर्वात श्रीमंत कोण? तर महसूल आणि रिच या दोन्ही बाबतीत फिफा सर्वात मोठा असून जगभरात 5 अब्ज लोक विश्वचषक पाहतात असा अंदाज आहे. फिफाने 2023-2027 या काळात 13 अब्ज डॉलर्स म्हणजेच अंदाजे 1.23 लाख कोटी रुपयांचा महसूल जमा होईल असा अंदाज बांधला आहे. यापैकी केवळ 2026 मध्येच 9 अब्ज डॉलर्स मिळण्याची अपेक्षा आहे. विश्वचषक ट्रॉफीची किंमत 7.13 दशलक्ष डॉलर म्हणजे अंदाजे 67.5 दशलक्ष रुपये एवढी आहे. तर विजेत्या संघाला 5 कोटी डॉलर्स म्हणजेच अंदाजे 475 कोटी रुपये मिळणार आहेत. एकूण काय तर क्रिकेटचे जग फुटबॉलपेक्षा लहान आहे. क्रिकेटमध्ये पैसा गुंतवणारे मोजकेच देश आहेत आणि त्यामध्ये भारताचा क्रमांक सर्वात मोठा आहे. क्रिकेट जगताच्या एकूण महसुलापैकी 70% महसूल एकट्या भारतातनं येतो. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा.